कामं आहेत ही अजितदादाच करू शकतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांच्या पाठीमागं उभा राहण्याचा, ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं व सहकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, सोनाई परिवाराच्या वतीनं, माने परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेशजी जामदार, शिवाजीरावजी तरंगे व सर्व कार्यकर्ते मंडळी सगळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याशी काही हितगुज करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं धुमश्चक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं। आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष, देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत। खरं तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक 8-10 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सुद्धा खूप सामाजिक या ठिकाणी कामं या परिसरामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल या परिसरात सुनेत्रा वहिनींनी केली। आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचं गिनेज ऑफ रेकॉर्ड या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी या ठिकाणी झालेला आहे। बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं, पण कधीही सुनेत्रा वहिनी प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत। नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं। अजितदादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता, सकाळी 6 वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा, हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी बोटातला एक नेता म्हणजे अजितदादा आहेत की सकाळी 6 वाजता गोरगरिबाची या ठिकाणी कामं करतात। असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। दादांनी सुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत, शब्दाला पक्की आहेत। आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या खालोखोल सगळ्यात जास्त विकासाची कामं बारामतीनंतर कुठं सुरू असतील तर इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत आणि हे अजितदादांमुळे सुरू आहेत। आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर
अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 15-20 मला वाटतं 1 महिन्यापूर्वी दादा इंदापूर शहरामध्ये आले होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये काही व्यापारी मंडळींनी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं की पुगाव ते शिरसवडीचा एक ब्रिज जर इथं झाला तर ते ब्रिज झाल्यानंतर मराठवाड्यातील एक दरवाजा तिथं ओपन होईल आणि इंदापूर तालुक्यातील बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल आणि इथल्या बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि सर्व इथल्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी खूप मोठे एक ताकद त्या ब्रिजच्या माध्यमातून होऊ शकते. अशी जेव्हा त्यांना भूमिका सांगितली तेव्हा अजितदादांनी अवघ्या 8 दिवसामध्ये 400 कोटीचा ब्रिज या ठिकाणी टाकून त्याचं टेंडर सुद्धा प्रसिद्ध करणारा नेता 8 दिवसामध्ये. आणि ही एवढं मोठं काम असं फक्त जी काही कामं आहेत ही अजितदादाच करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांच्या पाठीमागं उभा राहण्याचा, ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये सर्व कार्यकर्ते देखील सहभागी आहेत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व होत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे जाणार आहोत. सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय आमचे वडील आदरणीय दशरथदादा माने असतील, आमचं कुटुंब असेल, आम्ही सगळे परिवार त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे सुनेत्रा वहिनींच्या आणि अजितदादांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. आणि एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.